हे जे शेतकरी बंधू आहेत आपले, की त्यांना इतक्या अनैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं आणि त्या ह्याच्यात सुद्धा स्वामी त्यांना वाचवू शकतात, हा मला एक नवीन आत्मविश्वास आला. मोठी अमाऊंट होती, ते 15 लाख रुपये त्या माणसाला आम्ही ॲडव्हान्स म्हणून दिलेले होते. निम्म्या रस्त्यापर्यंत हे विचार करत होतो की मी कुठलाही प्रश्न लावायला गेलो नव्हतो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असे म्हणून 5 रोपं तुम्ही तुमच्या हाताने लावा. एवढं टेम्परेचर असताना माझा कोबी आजही 1 नंबर आला. ते आल्यानंतर मी ते स्वामींच्या पुढं ते फळ ठेवलं. तो कोबी, शेतातला पहिला कोबी, आज माझ्या स्वामींच्या समोर त्यांनी ठेवला होता. लगेच मला ताईंनी सांगितलं की त्याला 18 ते 20 रुपये दर मिळेल. मला पुण्यातून सुद्धा बाहेर जाऊ दिलं नाही स्वामींनी. हे माझ्या कोबीची पट्टी आहे, हे 20 रुपयांनी गेलेली गाडी आहे. ताई म्हणतात अजिबात फळ पेढे सुद्धा घेऊन यायचं नाही, अजिबात नाही. इथं फक्त श्रद्धेने या अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून, अर्थातच मी आपली सुनीता लाटकर आज एकदम वेगळ्या व्यक्तिमत्वाला घेऊन आपल्या समोर आलेली आहे. वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे कसं, हे जे सदाशिव कारंडे आहेत, तसं आपण म्हणतो की स्वामी भक्तांना शोधतात किंवा भक्त स्वामींकडे कशाही पद्धतीने येऊ शकतात, तसं दोन्हीही या बाबतीत झालेलं आहे. की हे जे सदाशिव कारंडे आहेत, हे राहणारे बारामतीच्या जवळ मुडाळ तालुका आहे, अत्यंत ग्रामीण भाग आहे, तिथे ते राहतात. त्यांना माहीतही नव्हतं माझ्याकडे यायचं आहे, कारण त्यांनी काही माझी वेळ घेतलेली नव्हती. त्यांच्या ओळखीचे एक जण होते, त्यांना रस्ते माहिती नव्हते, त्याच्यामुळे त्यांना गाडी चालवण्यासाठी पुण्यात ते त्यांना घेऊन आले. त्यांचं माझं काहीही बोलणं पण नाही किंवा त्यांना मी कोण हेही माहिती नव्हतं. फक्त त्यांच्याबरोबर आलेल्या गृहस्थांबरोबर ते आले होते. पण नंतर त्यांनी जे काय माझ्याशी संवाद साधला आणि त्यांचा आणि माझा जो काय सहवास आता गेले 6 महिन्याचा आहे, त्यांचे अनुभव मी तुम्हाला वारंवार सांगितलेही असतील, पण आता प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून तुम्ही ते अनुभव ऐका. इतके आगळे वेगळे अनुभव आहेत त्यांना आलेले, आणि त्यांना स्वामींची भक्ती ही अशा स्वरूपात मिळते ह्याचा मला सगळ्यात आनंद होतो आहे. कारण हे शेतकरी दादा आहेत आपले, आणि शेतकरी दादांच्यासाठी स्वामी काय करू शकतात हे त्यांच्याच तोंडून आता आपण ऐकूयात. नमस्कार. मी श्री महाअवतार बाबा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. मी सदाशिव कारंडे, बारामती मुडाळे येथे छोटंसं गाव, एक लोखंडवाडी गाव आहे. इथून मी या ठिकाणी माझेच एक मित्र माने दादा आणि खोमणे साहेब, हे दोघे तसे प्रॉपर पुण्यालाच येणार होते. त्यांचा मला फोन आला संध्याकाळी आणि ते म्हणले पुण्याला जायचे, जरा तू गाडी चालवायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यासोबत आलो. मला माहितीच नाही आहे कुठं निघाल्यात ते, काय ह्याचा काही थांगपत्ता नव्हता. मी या ठिकाणी आलो. मी असं चेअरवरती समोर बसलेलो होतो आणि ताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि ताईंनी मला विचारलं की तुमचे काही कुठं पैसे अडकलेत का. तर मी जरा थोडंसं चकित झालो. हे माझा तर काही प्रश्नच नाही आहे. मी एक त्यांच्यासोबत आलेलो आणि त्यांनी डायरेक्टच ताईंनी मला सांगितलं की तुमचे पैसे अडकलेत. तर ते खरं होतं. माझे पैसे मी निरा बारामती रोडला जरा थोडंसं एक व्यवहार केला होता. मोठी अमाऊंट होती, ते 15 लाख रुपये त्या माणसाला आम्ही ॲडव्हान्स म्हणून दिलेले होते. पण ते दिल्यानंतर तो दस्त करायचा, आज करू उद्या करू, असं आम्हाला तो 1.5 वर्ष झुलवत होता. पण माझा काही विषयच नव्हता. मला ही कधी या प्रश्नासाठी इथं यायचं हे पण माहिती नव्हतं. पण ताईंनी मला ते पाहिल्यानंतर मला ते आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर ताईंनी एवढंही सांगितलं की तो माणूस तुम्हाला फसवतोय, त्याच्याकडून ते पैसे तुम्ही रिटर्न घ्या, तर तुम्हाला तो व्यवहार होणारच नाहीये पुढचा. आणि त्यावेळेस मला वाटतं दीपावलीचा पिरियड होता आणि ताईंनी सांगितलं की तो परत सुट्ट्या आहेत पुढं, असं तो तुम्हाला सांगल, त्याच्या अगोदरच तुम्ही तुमचे अडकलेले पैसे काढून घ्या. मला आश्चर्य वाटलं आणि ते एक
जरा मनामध्येच हे राहिलं. मी गाडीत अगदी म्हणजे मी घराच्या निम्म्या रस्त्यापर्यंत हे विचार करत होतो की मी कुठलाही प्रश्न लावायला गेलो नव्हतो, मी कुठल्याही प्रकारचं काहीही करायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामानिमित्त एक मित्रांसोबत गेलो होतो. मग तिथं मला हे असे स्वामींकडून प्रचिती मिळाली आणि मी दुसऱ्या दिवशी त्या माणसाकडे गेलो. त्या माणसाने एक 10-12 दिवसात आम्हाला पैसे पण मिळाले स्वामींच्या कृपेने. हा माझा पहिला अनुभव. त्यानंतर माझी इच्छाच झाली की इथे काहीतरी स्वामींकडे किंवा ताईंकडे गेल्यानंतर मार्ग मिळतोय, म्हणून त्यानंतर मी असंच एक काही दिवस अवधी गेला आणि त्यानंतर मी असंच माझ्या कामानिमित्त पुण्याला आलतो. मी आल्यानंतर ताईंना भेटलो आणि सहज भेटल्या ताईंना मी विचारलं की ताई, माझ्याकडे एक गाई आहे, ती 70-80 हजार रुपये किमतीची गाई आहे. ते गाई प्रेग्नेंट राहत नाही. त्याला खूप डॉक्टर केले, औषधं महागडे इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, सुग्रास पेंडीतून त्याच्या चाऱ्यातून, पण ती प्रेग्नेंट कुठल्या प्रकारची राहत नव्हती. त्यावेळेस मला ताईंनी सांगितलं की तुम्ही ती गाईला एक पुरण चारा दिला. आता मी तर चकितच झालो. आता गाई आणि पुरण ह्याचा संबंधच येत नाही ना. तरी पण मी एक विश्वास ठेवला, कारण मी स्वामींना किंवा ताईंना पहिल्या प्रचितीनुसार ठीक आहे म्हणलं, बाबा ताई सांगतात ना, तर मी पुरण चारायला तयार झालो. पण ते मला अचंबित वाटलं जरा की गाई आता कसं रेग्युलर जनावर चारा खातात, वैरण खातात, घास खातात, पेंड खातात, आणि माणसाचं खाणं पुरणपोळी. ताईंनी आपल्याला का सांगितलं त्याला पुरण चारायला? मग ठीक आहे म्हणलं, सांगितलंय तर करून बघूया. मी घरी जातानाच इथूनच गाडीतूनच फोन केला की असं असे जरा पुरण तयार करून ठेवा. हे घरच्यांना पण सांगितलं नाही की कशाला पाहिजे किंवा काय पाहिजे. मी तिथं गेल्यानंतर घरच्यांना पण मी घेतलं आणि ती पुरण गाईला आम्ही दिलं. गाईला दिल्यानंतर गाईची पूजा केली आणि पुरण खाल्लं. ॲक्च्युली खरंच म्हणजे सांगायचं विशेष म्हणजे 2 दिवसात गाई परत हिटवर आली. आणि हिटवर आल्यानंतर रेग्युलर कुठलंही काही इंजेक्शन म्हणजे गोळ्या औषधं न देतात त्या डॉक्टरांनी ती गाई लावली, म्हणजे भरली. आणि भरल्यानंतर आज गाई माझ्या गोठ्यामध्ये आहे, ती गाभण आहे फक्त. आणि काय आपल्याकडेच हरभरा डाळ होती, सगळं होतं. मग मी हे ताईंना परत बोललो की बाबा ताई, हे लॉजिक कसं? त्या ताई बोलल्या, मला स्वामींनी सांगितलं की ह्या जी पहिल्या जन्मातली तिची पुरण खायची इच्छा राहिलेली आहे आणि ती तुमच्या घरी आहे, ती इच्छा व्यक्त करते. मग तिला एकदम साधं सोपं, कुठलाही काहीही म्हणजे 1 रुपयाचा खर्च नाही किंवा कुठलंच नाही असे मला नंतर असे भरपूर अनुभव यायला लागले. आणि मी ताईंना आल्यानंतर इथं आल्यानंतर कुठल्याही काहीही नाही, फक्त श्राद्धा घेऊन यायचं, स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचं, ताईंच्या चरणी नतमस्तक व्हायचं. आणि आपला प्रपंच आहे, त्या प्रपंचामध्ये अनंत अडचणी आहेत. पण मला असं समजलं की खरोखरच माहोतार बाबा आणि स्वामी आणि ताई हे स्वामी खरोखरच ज्या माणसाच्या जीवनामध्ये येतात, कोणत्याही रूपाने त्या अडचणीवरती मात करायला स्वामींची ताकद मिळते. त्यानंतर मी भरपूर दिवस गेले. मी असंच पुण्यामध्ये आलो आणि त्यावेळेस जरा येऊन दर्शन घेऊन जावं असं मी आल्यानंतर मी ताईंना विचारलं, ताई माझं 2 एकर शेत आता रिकाम आहे, काय पीक करावं हे सुचत नाहीये. लगेच मला ताईंनी सांगितलं की तुम्ही कोबीची लागण करा, पण लागण करताना एक अट आहे, तुम्ही ज्यावेळेस तिथं रोप घेऊन येता त्यावेळेस तुमचे लेबर आता किती तुम्ही लागणार आहे हे मला माहिती नाही, पण तुम्ही किती लावणार आहेत ही पण लोक मला माहिती नाहीत, पण तुम्ही स्वतः 5 रोपं अशी लावायची की स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असे म्हणून 5 रोपं तुम्ही तुमच्या हाताने लावा आणि त्यावरती जरा थोडंसं त्या शेतामध्ये आमसूल टाका. ठीक आहे बोललो मी. पहिले 2 मला प्रचिती आल्या होत्या चांगल्या, त्यामुळे मी आनंदी झालो आणि मी गेल्यानंतर मग तिथून पुढं ते शेताची मेहनत वगैरे त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि रोप बुकिंग केलं, तिथून ते रोप आलं आणि तसं जसं ताईंनी सांगितलेलं त्याप्रमाणे मी तसं केलं. कोबी आला, तयार झाला. एवढं ह्या वर्षी तर 40-42 पर्यंत टेम्परेचर, दुष्काळीचा प्रादुर्भाव आहे, ते शेतामध्ये लय अडचणी येतात, मजुराचा प्रश्न आहे, रोगराई आहे, सगळ्यातून एवढं टेम्परेचर असताना माझा कोबी आजही 1 नंबर आला. आणि 1 नंबर आल्यानंतर मी पुण्याला येणार होतो. मी आल्यानंतर मला एक असं वाटलं की पहिले 2 प्रचिती आले, स्वामींनीच्या चरणाशी एक कोबीचं फळ आपण एक अर्पण स्वामींना करायचं, म्हणून ते घेऊन आलो मी. माझ्या कामानिमित्तच चालतो मी पुण्यामध्ये. ते आल्यानंतर मी ते स्वामींच्या पुढं ते फळ ठेवलं आणि मी ताईंना बोललो की ताई, हे तुम्ही स्वामींनी सांगितल्यासारखं आणि तुम्ही सांगितल्यासारखं हे फळ एवढं असा माझा प्लॉट 1 नंबर आलेला आहे. लगेच मला ताईंनी सांगितलं की त्याला 18 ते 20 रुपये दर मिळेल आणि
ते झालं, मी तिथून गेलो आणि मी पुण्याच्या बाहेर हडपसरला असतानाच एका व्यापाऱ्याचा फोन आला मला, म्हणजे आडतदाराचा, की गाडी सुरू करा, आज मार्केट वाढलंय. मला पुण्यातून सुद्धा बाहेर जाऊ दिलं नाही स्वामींनी. लगेच प्रचिती तिकडून आली, म्हणजे ताईंनी आज मला असं हिथं सांगितलं आणि व्यापाऱ्याकडून, मला त्या व्यापाऱ्याचा माझा सुतराम संबंध आहे, ते मार्केट कमीत कमी 100-150 किलोमीटर पुढं आहे. मग त्यांचा स्वतःहून मला फोन आला आणि मी तिथून गाडी चालू केलेली. मार्केटलाही कोबी चालू आहे. पहिली गाडी 18 रुपयाने गेली आणि दुसरी गाडी मी विकली. हे स्वामींची लीला. हे माझ्या कोबीची पट्टी आहे. हे 20 रुपयाने गेलेली गाडी आहे. म्हणजे जेवढं ताईंनी जसं स्वामींनी ताईंना सांगितलं, ताईंनी जसं सांगितलं तसा सेम एक शब्द सुद्धा इकडे तिकडे होत नाही. म्हणजे जे 18 रुपये रेट सांगितला, पहिली गाडी 18 रुपये आणि दुसरी गाडी ही माझी पट्टी आहे कोबीची, ही गाडी 20 रुपयाने विकली आहे. म्हणजे मला सांगायचं एक असं की परमेश्वर स्वामी कुठे आहेत आणि ते शेतीसुद्धा, म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा भक्तांना ते कशाच्याही रूपाने मदत करू शकतात. फक्त आपली श्रद्धा पाहिजे, इथपर्यंत आपण आलं पाहिजे. कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर जसं ताईंनी मला सांगितलं की तुम्ही श्रद्धा ठेवा, स्वामी तुमच्या हाकेला आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी, ह्या म्हणीचा किंवा ह्या तारक मंत्रातल्या शब्दाचा तिथं जिथं प्रत्यय येतोय आज, असं मला वाटतं. आणि इथून पुढं ताईंनी सुद्धा सांगितलं की ह्या शेतीवरती तुम्ही अजूनही जे काही करणार आहात ते स्वामींना स्मरून, तुमच्या कुलदैवतेला स्मरण करून तुम्ही काम करत राहा. सदैव स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. माहुतार बाबा तुमच्या पाठीशी आहे. तुमची कुलदैवता पाठीशी आहे. तिसरा अजून एक त्या दिवशीचा असा सहज एक हे झाला की मी आमचे एक कुलदैवत आहे, त्या कुलदैवताला जाणार होतो. ताईंनी मला सांगितलं की तुम्ही साडी, ओटी, सगळं जे काय शृंगाराचं साहित्य आहे, म्हणजे अगदी मेहंदीचा कोन पासून सगळं सेंट वगैरे हे सुद्धा घेऊन जावा, ते तुमचे वाट पाहतात. म्हणजे मला पण इतकं म्हणजे हुरूप वाटलं आणि मी जसं मला हे तो प्रचिती येते आहे त्यामुळं एवढं इतकं मस्त वाटतं. आता एकदम फ्रेश वाटतं. कुठल्याही प्रकारचं काहीही नाही. ताई म्हणतात अजिबात पेढे सुद्धा घेऊन यायचं नाही, अजिबात नाही. इथं फक्त श्रद्धेने या, स्वामींशी बोला, स्वामींशी कनेक्टेड राहा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. सगळ्यांनी भक्ती करा. स्वामी सगळ्यांसाठी आहेत. इथं 1 रुपया फक्त श्रद्धा घेऊन यायचं, अंधश्रद्धा बिलकुल नाही. ताईंना मी पेढे आणायचं, मला हे लागलं, पट्टी चांगली लागली, मी पेढे ताईंना सांगितलं की मी पेढे घेऊन येतोय. ताई म्हणल्या पेढे आणायचे नाहीत, कुठलंही फळ आणायचं नाही, अजिबात यायचं नाही. श्रद्धेने यायचं, स्वामींना सांगायचं आणि स्वामी तुमचं ते करतील. स्वामी तुमच्यासाठी आहेत, 24 तास स्वामी आहेत. असे भरपूर वेगवेगळे मला अनुभव येत आले. मी इथून पुढं स्वामींच्या आणि ताईंच्या सदैव ऋणी राहील. स्वामींना मी एकच विनंती करतो, ताईंना विनंती करतो. माझा शेतकरी वर्गातली आज तरुण मुलं आहेत, 17, 18, 19, 20, 22, 24 वर्षाची. त्यांना प्रत्येकालाच नोकऱ्या देणे शक्य नाही. स्वतःची शेती आहे. स्वामींनी त्यांना सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं किंवा सगळ्या शेतकऱ्यांना आशीर्वाद स्वामींचा लाभावा. आणि प्रत्येकाचं, जसं मला कोबी या पिकामध्ये चांगला फायदा झाला. माझी गाय आज विकायची होती, गाय 60, 70, 80 हजार रुपयाची गाय, जर ती प्रेग्नेंट राहत नसेल तर ती मातीमूल किमतीने जाते, 10, 12, 15 हजार रुपयांनी. मार्केटमध्ये त्याला कोण घेत नाही. अशी गाय जर फक्त एका साध्या पूर्णाने जर ती प्रेग्नेंट राहत असेल तर मग कोण म्हणतं देव नाही? परमेश्वर आहे, माणसात आहे, जनावरात आहे. ह्याची प्रचिती ही मला आलेली आहे. मी आज आपणा सर्वांच्या समोर ही प्रचिती शेअर केलेली आहे. फक्त असंच मी सगळ्यांना, स्वामींना एक विनंती करतो, सगळ्यांना, सगळ्या माझ्या शेतकऱ्यांना, सगळ्या जे कोण आहेत तरुण वर्ग, त्यांना असेच स्वामींची कृपा लाभावी, त्यांनी नामस्मरण करावं, भक्ती करावी, असं मी एवढं स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो. ह्यांचे जे अनुभव आहेत हे चमत्कार नाही म्हणता येणार, ह्या अनुभूती आहेत. आणि ही जी अनुभूती आहे ही अशी एकदम नाही आहेत. ही अनुभूती, त्यांची जी श्रद्धा असेल त्या श्रद्धेने ते माझ्याकडे आले, तेही त्यांच्या मागे असलेल्या त्यांच्या पूर्वपुण्याने, त्यांच्या स्वामींच्या आशीर्वादानेच आले. असं नाही आहे की ते इथे आले म्हणून चमत्कार घडला आहे किंवा ही अनुभूती आली. ह्यांच्यात ती ताकद होतीच, ती भक्ती होतीच. आणि ती भक्तीला फक्त स्वामींनी आशीर्वाद दिले आणि त्यांना आत्मविश्वासाचं बळ दिलं. त्याच्यामुळे आज त्यांना हा आनंद मिळतोय. आणि त्यांचा हा आनंद पाहून मलाही इतका आनंद झाला. आणि सगळ्यात जास्ती अभिमान
आणि सगळ्यात जास्ती आनंद कधी झाला तर वानवळा हा शब्द मी त्यांच्याकडनं पहिल्यांदा ऐकला. मला माहीत नव्हतं की वानवळा म्हणजे काय. ते मला काय म्हणायचे की ताई मी वानवळा घेऊन येतोय. मला कळायचं नाही की हे वानवळा काय आणतायत. तर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या शेतातला वानवळा आणला, त्यांचं पीक आणलेलं होतं. आता हे पीक जेव्हा त्यांनी आणलं तेव्हा माझीही अपेक्षा नव्हती की त्यांनी मला काही द्यावं. पण आत्ता मला लक्षात येते की तो जो पहिल्यांदा वानवळा त्यांनी जो दिला होता त्याच्यात मला वाटतं कांदे होते आणि दोडकी होती, असे 2-4 आणखीनही भाज्या होत्या. तर स्वामींनी ते ऋणही त्यांचं कोबीच्या रूपात फेडलं असं मला वाटतं. कारण मी विसरून गेले होते मी त्यांना काय सांगितलं. पण त्यांनी जेव्हा कोबी स्वामींच्या समोर ठेवला मला इतका आनंद झाला होता आणि मला कळलंच नाही की कोबी ठेवला आहे. पण त्या कोबीच्या ह्यानी की हा स्वामींच्या आशीर्वादाचा कोबी आहे आणि यांची श्रद्धा अशी की तो कोबी शेतातला पहिला कोबी आज माझ्या स्वामींच्या समोर त्यांनी ठेवला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या बागेतून तुमच्या टेबलावर हा जो होता हा स्वामींचा आशीर्वाद मला मिळाला होता. मी दुसऱ्या दिवशी त्या कोबीची भाजी केली आणि मी म्हणजे लिटरली ती भाजी कोणालाही शेअर केली नाही, कारण तो स्वामींचा प्रसाद होता आणि ते इतका चवदार कोबी होता. आणि आज जेव्हा ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला तो आनंद होतो की 20 रुपयांनी हे त्यांचा जो काय रेट आहे मला कळत नाही, जे काय ते म्हणतायत की 20 रुपयांनी गेला आहे. पण हे जे शेतकरी बंधू आहेत आपले की त्यांना इतक्या अनैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं आणि त्या ह्याच्यात सुद्धा स्वामी त्यांना वाचवू शकतात, हा मला एक नवीन आत्मविश्वास आला. त्याच्यामुळे मी त्यांनाही सांगते की माझ्या पद्धतीने जेवढं काही स्वामींकडून शेतकऱ्यांसाठी करता येईल मी नक्की करीन. आणि स्वामी आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने आणि महाअवतार बाबांच्या साक्षीने मला ह्या सगळ्या बंधूंना मदत करता यावी अशीच मी महाअवतार बाबा आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार.